गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघता न्यूज मराठी 24। मी आता सध्या पोहोचलोय काळावैरीच्या डोंगरावरती आणि या ठिकाणी 535 झाडांचं रोपण केलं होतं। तर आमच्याबरोबर आहे ग्रीन अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, तर त्यांच्याशी संपर्क साधूया। नेमकी या ठिकाणी घटना कोणत्या पद्धतीची घडली आणि त्याच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा कशा पद्धतीचं पुढे नियोजन असणार आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊया। ग्रीन अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथं 535 झाडं जून महिन्यामध्ये लावली आणि त्याच्यानंतर त्याला 15 दिवसापूर्वी त्यांना खत पाणी दिलेलं आहे आणि गेल्या 15 दिवस पावसामुळे आमचं येणं इथं झालेलं नाही आणि त्या मुदतीमध्ये इथं शेळ्या मेंढ्या किंवा जनावरं येऊन या झाडांची नासधूस त्या जनावरांनी केलेली आहे आणि ही जनावरं पाळीव असल्यामुळं कुणाच्या तरी मालकीची आहेत, पण वन खात्याच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारची चराई बंदी असतानासुद्धा तर इथं जर चराई होत असेल तर हे थोडंसं दुर्लक्ष आपण केल्यासारखं झालेलं आहे। तर वन विभागाकडून मला अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जनावरं इथं चराईसाठी येता कामा नयेत आणि याच्यानंतर तरी किमान काळजी घेऊन आपण त्याच्याबद्दल आहे ती झाडं जगवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूयात। आणि मी सगळ्यांनाच आवाहन करेन की इथल्या जवळपासच्या ग्रामस्थांनाही आवाहन करेन की ही झाडं जी आहेत ही तुमच्या आमच्यासाठी लावलेली आहेत, ही माझ्या स्वमालकीची नाहीत किंवा आणखी कोणाच्या मालकीची नाही आहेत। ही झाडं जी लावलेली आहेत हे पर्यावरण संवर्धनासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपण ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी लावलेली आहेत। तर अशा पद्धतीने जी झाडं लावलेली आहेत त्याची नासधूस होऊ नये, तुमच्याकडून इथं कुठल्याही प्रकारची जनावरं इथं आणता कामा नये याची तुम्हीही काळजी घ्या। तुमचीच मुलं आहेत असं समजून तुमच्याकडे या झाडांच्याकडे बघा आणि त्यांना जगवा। तुमच्याबरोबरच आमच्या वन खात्याची जी अधिकारी आहेत किंवा जी काही मंडळी आहेत तर त्यांचेही याच्यावर लक्ष राहील अशी अपेक्षा करतो।